गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरच्या अंतर्गत काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम पाहणार आहोत. ते प्रॉब्लेम म्हणजेच हाऊ लॉंग विल इट टेक टू प्रोड्यूस 2.415 ग्राम ऑफ एजी मेटल फ्रॉम इट्स सॉल्ट solution by passing currents of 3 amperes. Molar mass of Ag is 107.9 ग्राम पर मोल्स. म्हणजेच काय, याच्यामध्ये सोल्युशनमध्ये गिव्हन डेटा. आता क्वेश्चनला म्हणायचं काय, हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे टाईम विचारला. ओके, टाईम विचारलेला आहे. टू प्रोड्यूस काय प्रोड्यूस आहे 2.415 ग्राम ऑफ एजी मेटल्स. म्हणजेच 2.415 ऑब्विसली हे काय म्हणजे यांचं हे जे आहे ते तुम्हाला डब्ल्यू याचा वेट दिला आहे. ठीक आहे, 2.415 ग्राम ऑफ एजी मेटल फ्रॉम इट्स सॉल्ट. म्हणजेच सुरुवातीचा जे दिलेला आहे डब्ल्यू तो किती आहे 2.415 ग्राम. त्यानंतर एजी मेटल, एजी म्हणजे सिल्वर मेटल्स, फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन बाय पासिंग करंट ऑफ, करंट म्हणजेच एम्पियर्स. ठीक आहे, तर एम्पियर आपण करंट आय इंटू टी, करंटसाठी काय सिम्बॉल यूज केला आहे आय. एम्पियर जरी असेल तर एम्पियरचं युनिट आहे. ओके, तर तो जो आहे किती आहे आपला 3 एम्पियर AMPERE. त्यानंतर मोलार मास जे आहे मोलार मास तो किती दिलेला आहे 107.9 ग्राम पर मोल्स. आणि काढायला काय सांगितलं आहे टी सांगितलं आहे. हा टी कशामध्ये आहे सेकंडमध्ये. टी कशामध्ये आहे सेकंडमध्ये. लक्ष द्या इकडे. हाऊ लॉंग विल इट टेक टू प्रोड्यूस 2.415 ग्राम ऑफ एजी मेटल फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन बाय पासिंग करंट ऑफ 3 एम्पियर्स. मोलार मास ऑफ एजी इज 107.9 ग्राम पर मोल्स. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम दिला आहे. काल आपण या प्रॉब्लेमसाठी लागणारे फॉर्म्युले कालच पाहिलेत. मग कोणता फॉर्म्युला आहे ज्यामध्ये मोलार मास आहे. ठीक आहे, मोलार मास दिले, मास दिले, करंट दिला आहे, टाईम काढायचा आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अगोदर आपण पाहणार. पण हा सोल्युशन लिहित असताना गिव्हन डेटा लिहिणं आवश्यक आहे. तो गिव्हन डेटा लिहिलाच पाहिजेत. त्या लिहिल्याशिवाय आपल्याला समोर जाता येणार नाही. मग हा गिव्हन डेटा आहे. मग आता युझिंग फॉर्म्युला मग फॉर्म्युला काय यूज होतो W इज इक्वल टू I इंटू टी. फॉर्म्युला काय आहे W इज इक्वल टू I इंटू टी डिवाइड बाय 96500 इंटू मोल रेशियो इंटू मोलार मास. एक गोष्ट लक्षात घ्या, मोलार मास आपल्याला माहिती आहे किती आहे 107.9. ठीक आहे, आय माहिती आहे किती आहे 3 आहे. टी काढायचा आहे. डब्ल्यू माहिती आहे किती आहे 2.415. ओके, मग आपल्याला मोल रेशो माहिती आहे का नाही. मग मोल रेशो सुद्धा काढून घ्या इकडे. तर मोल रेशो कशाचा एजीचा. एजी कोण्या फॉर्ममध्ये आहे आयन फॉर्ममध्ये. मग याने एक इलेक्ट्रॉन ऑब्झर्व केला काय तयार होईल हा एजी. मग हा एजी जो तयार झाला तो कसा असेल सॉलिड स्टेटमध्ये आणि हा कसा असेल ॲक्वियस स्टेटमध्ये. मग आता याच्यावरून या रिॲक्शनवरून आपण काय काढू शकतो मोल रेशो. मग ही रिॲक्शन पूर्ण आहे का हाफ आहे. ही हाफ आहे. ही रिॲक्शन हाफ आहे यातली यामधली. मग इथं एजीच का घेतला की एजी मेटलबद्दल सांगत आहे. ठीक आहे, मग आता मोल रेशो इज इक्वल टू आपल्याला काय करायचं मोल ऑफ इलेक्ट्रॉन इन हाफ रिएक्शंस डिवाइड बाय मोल ऑफ
प्रोडक्ट इन हाफ रिॲक्शन. मला सांगा आता आपल्याला हे काढायचं मोल रेशो. मोल ऑफ इलेक्ट्रॉन इन हाफ रिॲक्शन, किती इलेक्ट्रॉन या रिॲक्शनमध्ये आहेत? 1. ठीक आहे. आणि मोल ऑफ प्रोडक्ट इन हाफ रिॲक्शन Ag तयार होतो, पण Ag 1 आहे का 2 आहे का 3 आहे का 4 आहे? इथं एक 0 असतं तर लिहिलाच नसतं, 2 असते लिहिले असते. Ag 1 आहे म्हणून इथं काय घेणार आपण? 1. सो 1 डिवाइड बाय 1 1 1 डिवाइड बाय 1 1. तर मोल रेशो किती आला आपला? मोल रेशो हा 1 आलेला आहे. मोल रेशो किती आला? हा 1 आलेला आहे. मग आता युजिंग फॉर्म्युला आपण ऑलरेडी सांगितलं आहे. W इज इक्वल टू काय आहे? I इंटू टी 96500 मोल रेशो इंटू मोलार मास. मग पुट व्हॅल्यूज मग व्हॅल्यूज पुट केल्यानंतर काय राहणार? W इज इक्वल टू I ची किंमत किती आहे? 3. ठीक आहे. तर आपल्याला याच्या किमती टाकायच्या अगोदर आपण काय करू? आपल्याला जो भाग काढायचा आहे तो एक घेऊ. आपल्याला टी काढायचा आहे. ओके. टाईम. मग टाईम काढताना काय करावं लागेल आपल्याला? टी तिकडे राहू द्यावं लागेल, बाकी सगळ्या टर्म इकडे आणावं लागतील. म्हणजेच काय आहे? W हा भागाकारात आहे, इकडे गुणाकारात होईल. 96500 इकडे घेऊन जा. त्यानंतर काय आहे? मोल रेशिओ. त्यानंतर काय आहे? मोलार मास. म्हणजे ह्या ज्या डिवाइडमधल्या आहेत, सॉरी डिवाइडमधला हा तो वरचा पार्ट आहे. तर W इंटू 96500 म्हणजे याला मल्टिप्लाय होईल हा. आणि मग राहिला भाग तो कोणता आहे? खाली राहिला म्हणजेच आपण काय घेतलं इथे? I करंट्स इंटू मोल रेशो इंटू मोलार मास. आणि मग डाव्या साईडला काय राहील? सॉरी उजव्या साईडला काय राहिला? तर उजव्या साईडला टी राहिला. म्हणजे टी इथंच ठेवला आपण. I याला डिवाइडमध्ये आणला. हा डिवाइडमध्ये जात नाही कारण हा ऑलरेडी इथे डिवाइडमध्ये आहे, म्हणजे इकडं मल्टिप्लायमध्ये जाणार आहे. ओके. तर हा मल्टिप्लायमध्ये गेला. हा डिवायडेड टर्म जी आहे ती मल्टिप्लायमध्ये होईल इथे, आणि बाकीची ज्या सगळ्या टर्म आहेत त्या डिवाइडमध्ये होतील. म्हणजे टी काढायचा. मग टी लेफ्ट हँड साईडला घेऊ आपण. W इंटू 96500 डिवाइड बाय I इंटू मोल रेशो इंटू मोलार मास. मोल रेशो इंटू मोलार मास. मग टी आता काय करायचं? पुट व्हॅल्यूज. आता काय करणार? पुट व्हॅल्यूज. आता व्हॅल्यू पुट करायची. आपल्याला माहिती आहे W ची व्हॅल्यू किती आहे? W ची व्हॅल्यू 2.415. ठीक आहे. हे W ची व्हॅल्यू झाली 2.415. मग मला सांगा 96 ही तर डिजिट आहेच. 96500. त्यानंतर आता I ची व्हॅल्यू किती? 3. मोल रेशो किती आहे? 1. मोलार मास किती आहे? 160.9. आणि याला जर व्यवस्थित सॉल्व केलं, जागेच्या अभावी आपण इथं थोडंसं सॉल्व करू शकत नाही, परंतु जेवढं आपण सॉल्व केलं ते फायनल उत्तर आपण काढू शकतो. हे मल्टिप्लिकेशन हे तुम्ही इझिली करू शकता. ओके. याला काही अडचण नाही, हे तुम्ही इझिली करणार. तर यांचं जे उत्तर आहे सॉल्व केल्यानंतर ते येते 720 सेकंड्स. किती येईल तो? 720 सेकंड्स. तर अशा प्रकारचा जो पार्ट आहे, म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला टाईम जो विचारला होता टाईम तो आपण काढलेला आहे. बाकीचा गिव्हन डेटा होता आणि त्यानुसार आपण हा प्रॉब्लेम, एवढा मोठा जो प्रॉब्लेम होता, आपण तो इथे सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर जो पार्ट आहे इथं आपण शेवटी काय केलं? टाईम कशामध्ये युनिट काय यांचं? सेकंडमध्ये. 720 सेकंड याचं उत्तर आलं. ठीक आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो पाहणार आहोत आपण.
गॅल्व्हॅनिक सेल आणि यालाच काय म्हणलेलं आहे, व्होल्टाइक सेल्स. आता ही बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या पुस्तकात बुक्समध्ये टेक्स्टबुकमध्ये थेरॉटिकल माहिती दिली आहे, परंतु जर जुने पुस्तक पाहिले, ओल्ड सिलेबसमध्ये पाहिलं तर यामध्ये डायग्रामसुद्धा काढलेले आहे. परंतु ही जी माहिती सांगत असताना ओरली आपण माहिती सांगू याची, ओके, लिहून द्यायची काही गरज पडणार नाही कारण त्या प्रकारची. परंतु ही माहिती समजत असताना तुमच्या पुस्तकामध्ये खूप याच्यामध्ये शॉर्ट पॉईंट दिला, परंतु जे ओल्ड बुक होते त्याच्यामध्ये डायग्रामसुद्धा काढले होते. तर आपण गॅल्व्हॅनिक सेल आणि व्होल्टाइक सेल एकच आहे, याच्यामध्ये आपण डायग्राम काढून माहिती पाहू. तुम्हाला याची फक्त माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, डायग्राम नाहीत. फक्त आपण डायग्राम आपल्या सोयीसाठी काढतो, आपल्याला समजेल त्यासाठी काढतो. एक्झामसाठी ह्या गोष्टी डायग्राम ही नाही. कशाची? या गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल. मग गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेलची इन्फॉर्मेशन आहे जे ऑलरेडी आपण थोडीशी पाहिली इंट्रोडक्शनमध्ये. त्यामध्ये काय आहे, गॅल्व्हॅनिक सेल काय आहे, कोणत्या रिॲक्शन इथे होतात. ऑब्विसली इथं स्पॉन्टेनियस रिॲक्शननुसार इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, हा तर पॉईंट आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे दोन हाफ सेल असतात. किती हाफ सेल असतात? इट कंटेन 2 हाफ सेल. 2 हाफ सेल असतात. 2 इलेक्ट्रोड, 2 इलेक्ट्रोड असतात. 2 सोल्युशन, 2 सोल्युशन असतात. ठीक आहे, 2 सोल्युशन असतात. 2 इलेक्ट्रोड, 2 इलेक्ट्रोड कनेक्ट टू बॅटरी. बॅटरीला कनेक्ट असतात 2 इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. त्यानंतर इथे पुन्हा काय असतो, सॉल्ट ब्रिज. काय असतो याच्यामध्ये? सॉल्ट ब्रिज. इट कंटेन सॉल्ट ब्रिज. ठीक आहे, इट कंटेन सॉल्ट ब्रिज. त्या प्रकारची माहिती राहणार आहेत. मग हा सॉल्ट ब्रिज आहे तर इथे आहे तो सॉल्ट ब्रिज. मग काय काय असणार? इट कंटेन 2 हाफ सेल, 2 इलेक्ट्रोड, 2 सोल्युशन, 2 इलेक्ट्रोड कनेक्टेड विथ बॅटरी आणि इट कंटेनिंग सॉल्ट ब्रिज. मग या प्रकारची माहिती राहणार. म्हणजेच आपण जर पाहायला गेलं तर अशा प्रकारचे असे 2 हाफ सेल असतील, यामध्ये इलेक्ट्रोड असतील अशा प्रकारचे. ही डायग्राम आहे, ही माहिती आहे फक्त तुम्हाला. त्यानंतर हे जे कनेक्टेड आहेत ते अशा प्रकारचं इथे बॅटरी राहील. ठीक आहे, सोल्युशन असतील आणि सॉल्ट ब्रिज राहणार आहे. हा काय राहील इथे? सॉल्ट ब्रिज. म्हणजे सॉल्ट ब्रिज, हा सॉल्ट ब्रिज आहे, हे 2 सोल्युशन आहेत, ही बॅटरी आहे आणि या प्रकारचे इथं इलेक्ट्रोड आहेत. तर ही रफ डायग्राम इथं ड्रॉ केली आहे. ओके. तर अशा प्रकारचे गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल मध्ये काय काय आहे? इट कंटेन 2 हाफ सेल, 2 इलेक्ट्रोड्स, 2 सोल्युशन, 2 इलेक्ट्रोड कनेक्ट विथ बॅटरी आणि इट कंटेनिंग सॉल्ट ब्रिज. ओके, एवढीच माहिती आहे. डायग्राम आपण समजण्यासाठी काढलेली आहे. ओके. नाव नेक्स्ट. आता नेक्स्ट जो पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट मध्ये सॉल्ट ब्रिज आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये काय आहे? सॉल्ट ब्रिज. आणि त्या प्रकारची आपल्याला इथे माहिती पाहिजे सॉल्ट ब्रिज. तर सॉल्ट ब्रिज काय आहे? तर सॉल्ट ब्रिज जो आहे इट इज यू आकारचा पार्ट आहे तो. ठीक आहे. त्यानंतर इट कंटेन सॅच्युरेटेड KCl solution with it containing saturated solution with agar सुद्धा असते त्यात. त्यानंतर
अशा प्रकारचा पार्ट आहे. मग डायग्राम कशी आहे, याची जी डायग्राम आहे ती अशा प्रकारची आहे. हा कंटेनर आहे, बिकर आहे. याच्यामध्ये असे इन्व्हर्टेड ज्यांचा यू शेप असतो असा, ठीक आहे, अशा प्रकारची हे ट्यूब आहे. मग याच्यामध्ये काय आहे कंटेनिंग, सॅच्युरेटेड KCl प्लस अगार सोल्युशन्स, सॅच्युरेटेड KCl प्लस अगार सोल्युशन. आणि हे जे आहे हे काय आहे, डिस्टिल वाटर्स. काय आहे, डिस्टिल वॉटर. ओके, हा डिस्टिल वॉटर आहे. आणि हा जो आहे हा आहे ग्लास वूल प्लग. हा काय आहे, ग्लास वूल प्लग. हा ग्लास वूल प्लग आहे. हे यू शेप आहे. आणि हे जे आहे ते काय आहे, बिकर्स. म्हणजे हे बिकरमध्ये आहे, सिच्युएट केलं आहे. हा डिस्टिल वॉटर आहे, हा सॅच्युरेटेड KCl प्लस अगार सोल्युशन आहे याच्या आत. ठीक आहे, अशा प्रकारचा तो पार्ट आहे. तर ही पूर्ण डायग्राम कशाची, सॉल्ट ब्रिज. कशा डायग्राम आहे, सॉल्ट ब्रिज. विद्यार्थी मित्रांनो लक्षात द्या इकडे की सॉल्ट ब्रिजची डायग्राम ही परीक्षेसाठी येते. ओके, मग याचे ॲप्लिकेशन काय काय आहेत, तर याचे ॲप्लिकेशन म्हणजे सॉल्ट ब्रिजला आपण काय केलं आहे, इट इज यू शेप आहे, सॅच्युरेटेड KCl सोल्युशन याच्यात भरलेलं आहे. आणि हा जो आहे बिकरमध्ये अशा प्रकारे सिच्युएट केलेला आहे. त्या बिकरमध्ये डिस्टिल वॉटर आहे. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द डायग्राम ऑफ सॉल्ट ब्रिज. मग याचे ॲप्लिकेशन काय आहेत, कशा प्रकारचे ॲप्लिकेशन आहेत ते पाहणार आहोत. मग सॉल्ट ब्रिजचे ॲप्लिकेशन काय आहेत, ॲप्लिकेशन ऑफ सॉल्ट ब्रिज. ॲप्लिकेशन ऑफ सॉल्ट ब्रिज. मग पहिली ॲप्लिकेशन काय आहे, काय ॲप्लिकेशन पहिली की याची पहिली आहे, इट प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन. म्हणजे दोन सोल्युशनमध्ये समजा उदाहरणार्थ हा एक बिकर आहे आणि हा एक बिकर आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट करण्यासाठी असं यूट्यूब लागतं. ठीक आहे, तर इट प्रोव्हाइड इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन. इट प्रिव्हेंट, काय प्रिव्हेंट करतो, इट प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. म्हणजे दोन सोल्युशनला हा मिक्स होऊ देत नाही. दोन सोल्युशनला हा मिक्स होऊ देत नाही. जरी याचा कॉन्टॅक्ट इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करतो पण मिक्स होत नाहीत. हे सोल्युशन म्हणजे हाफ ऑफ जे आहेत इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन ते मिक्स न होऊ देता हा इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करतो. त्यानंतर इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. हा शेवटचा पॉईंट कोणता आहे, मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बाय पासिंग आयन्स. ओके, सो फर्स्ट applications of the salt bridge is it provide electric contact between two solutions, it prevent mixing of two solutions, and it maintain electrical neutrality by passing ions. Okay, thank you.